आपल्या देशाच्या आणि राज्याच्या विकासात महिलांचं योगदान मोलाचं आहे. हाच इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत वैशालीताई सूर्यवंशी. राजकारणात रस नसताना वडिलांच्या पश्चात त्यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा चालवण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. तात्यासाहेबांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात सुरू केलेली विकास कामं पूर्ण करण्यासाठी वैशालीताई पदर खोचून कामाला लागल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यात अनेकांना तात्यासाहेबांची छबी दिसते. तात्यासाहेबांनी कधीही जातपात न पाहता शिवसेनेच्या मंत्राप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत पाचोऱ्यात विकास केला. त्याच धर्तीवर वैशालीताई कुठलंही पद नसताना विकास कामं करत आहेत. असं म्हणतात की महिलांचे प्रश्न फक्त महिलाच समजू शकतात. वैशालीताईंनीही मतदारसंघातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांना स्वाभिमानाने जगता यावं म्हणून विविध कामं हातात घेतली आहेत. पण महिला आहेत म्हणून केवळ महिलांच्या प्रश्नांवर त्या लक्ष केंद्रित करतात असंही नाही. मतदारसंघातील शेतकरी, तरुण, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी वैशालीताई काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी विकासाचं व्हिजनही तयार केलंय. सध्या या विभागातील शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटात अडकला असताना आत्ताच्या सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय. वैशालीताई एक शेतकऱ्याची लेक असल्याने त्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे आणि ताई त्या दृष्टीनेच काम करत आहेत. वैशालीताईंनी आपल्या वडिलांच्या सहकार्याने गावातील मुलं आणि मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक शाळा गावातच सुरू केली. महिला राजकारणात आली तर ती प्रामाणिकपणे जनसेवेचं व्रत हाती घेते याची अनेक उदाहरणं आहेत. आता पाचोरा भडगाव मतदारसंघातून वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपले वडील तात्यासाहेब यांचं जनसेवेचं व्रत पुढे चालवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेतलीये. माझा राजकीय प्रवेश हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि वंदनीय तात्यासाहेब आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या विश्वासघातामुळे माझा राजकीय प्रवेश झाला आहे. तात्यासाहेबांनी मेहनतीने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला आवाज दिला की आत्ता ह्या पक्षाला मदतीची गरज आहे, त्यामुळे मला ते बघवलं गेलं नाही आणि मी राजकारणात आले. महिलेच्या हाती मशाल आली की क्रांती घडते. तशी क्रांती आता आपल्या मतदारसंघात घडणार आहे. शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे, विशाल दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट. ही असेल विकासाची क्रांती. ही क्रांती घडवण्यासाठी मतदारसंघातील तुम्हा सर्वांची साथ वैशालीताईंना हवी आहे. मतदारसंघाला पहिल्यांदा एक महिला आमदार मिळणार आहे. हा इतिहास घडवण्यासाठी तुम्हा सगळ्यांची मोलाची साथ वैशालीताईंना हवी आहे. जिम्मेदारी संग नारी भर रही है उड़ान, ना कोई शिकायत ना कोई थकान. अशा प्रकारे न थकता विकासाचा आणि विचारांचा वारसा चालवण्यासाठी वैशालीताईंच्या या संघर्षात हवी तुम्हा सर्वांची साथ.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा.